गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. आता मी चालली आहे मिसळ घ्यायला. आज आमचा मिसळ डे आहे आणि त्यानंतर मी बिझी असणार आहे बिकॉज मला एकदम शूट करायचे आहे. आणि लेट्स सी उद्या दिवसात अजून काय काय होतं आहे ते तुम्हाला समजेल. लेट्स सी पीपल स्टे ट्यून्ड. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज संडे आहे पण ड्युटी आहे. आज आहे क्लिनिक आणि हॉस्पिटल पण क्लिनिक मॉर्निंगचंच आहे. आणि येस दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत ते तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज मॉर्निंग. तू इकडे आहे. मी म्हणलो तू आंघोळीला गेली का. गुड मॉर्निंग. आज आहे मिसळ नाश्त्याला. सो बॅक टू होम. क्लिनिकवरून आलो आहे. इट्स लंच टाईम आणि मस्त असा सुगंध गारवाळत आहे किचनमध्ये आणि काय काय छान छान मेन्यू गेला आहे आज. आणि इन प्रोसेस आज तिचं काही शूट पण आहे पण छान दिसतंय. फूड इज गेटिंग रेडी. इट्स लुकिंग यम्मी. झालं आहे. रचनाची सगळी गडबड बिडबड सगळं क्लीन केलं आहे अँड ऑल सेट टू गो. काय पाहिजे ए सीचा मी देतो का. सो रचना मला ड्रॉप करते हॉस्पिटलला आणि मग तिथून आणायचं. औषध घेते सर्दीचं घेते 1 मिनिटात. बरं वाटते. बरं वाटेल जरा स्टॉप होईल. पण तिघांनी आज वेगवेगळे कलर ब्ल्यू येल्लो आणि मी तर घातलाय ब्लॅक. पण मी गरमीत एवढा ब्लॅक घातलाय कारण हा विचार करून की सगळीकडे एसी मध्ये असेल. सो फायनली सनीने आम्हाला पिक केलंय. मी आणि नायसा कॅफेमध्ये गेलो. मग मी तिथे कोल्ड कॉफी प्यायली. सनीचं रिॲक्शन मला वाटलं बायको मला काय आणेल घेऊन. अरे यार कुठं आम्ही ना ॲक्च्युली ते पिता एवढं हिने केक खाल्ला. ते एवढं आम्ही मूवीमध्ये एन्ग्रोस्ड होतो ना. आम्ही स्वॅप मूवी पाहिलाय जो नेटफ्लिक्सवर आता ट्रेंडिंग आहे किड्ससाठी. सो तो टाइम कधी निघून गेला कळलंच नाही. आणि एवढं छान स्टोरी ना नाही सू. खूप फायर्स आहे पण खूप मस्त आहे. म्हणजे की तुम्ही किती स्वतःवर बिलीव्ह ठेवणं गरजेचं आहे आणि कितीही हर्डल्स आले काहीही असेल तरी स्वतःला डिमोटिवेट करू नका. एवढं सुंदर ना. तुम्ही तुमच्या मुलांना नक्की दाखवा. नेटफ्लिक्सवर आहे आणि आपण सुद्धा बघू शकतो कारण खूप छान आहे. युनिटी कशी असते, प्रेम वाटणं किती गरजेचं आहे. सरच बघण्यासारखा मूवी आहे. छान आहे. मला ते नंतर मी तेच विचार करत होती का नेटफ्लिक्सवर एवढं ट्रेंडिंग आहे. हा एक फर्स्ट होता काही दिवसांपूर्वी तरी टॉप 10 मध्येच आहे आता. आणि छान दाखवले त्यांनी की सतत ते अँगर असणं, सतत एकमेकांबद्दल काय म्हणतात ते द्वेष असणं गरजेचं नाही आहे. खूप काही गोष्टी आहेत जे प्रेमाने सुद्धा होऊ शकतात. ते एवढं सुंदर त्यांनी त्या ॲनिमल्सच्या ह्याच्या थ्रू दाखवले ना. इमोशन्स एवढे सुंदर आहेत ना. इझिली समजेल तुमच्या मुलांना. सो नक्की बघा. आणि आता आम्हाला नाही माहिती आम्ही कुठे चाललो. फिनिक्स. हां मी हिला बोलली आणि विसरली की फिनिक्सला तिथे पॉ पॅड काय होतं नाही सु ते पॉ पेट्रोल काय माहिती. मुलं मला आजकालचे जे कार्टून्स आहेत ना ते मला काय समजत नाही बाबा. फायनली आम्ही पोहोचलो आहोत लो परेल फिनिक्सला पॅलेडियम. बट एवढी गर्दी म्हणजे आम्ही मागच्या मला असं वाटतं अर्धा तासापासून इथेच होतो बाहेरच. एवढी ट्रॅफिक आहे आणि आतमध्ये यायला माय गॉड. कोणतं
त्या साईडचा व्हॅलीसाठी म्हणून बोली ह्या साईडला ये. दोन्ही नाही ऍक्च्युली दोन्ही व्हॅली आहे, पण तो वाला आहे ना तिथे नाही जात का. असो चला. तर मॉलमध्ये मॉल ॲक्च्युली मोठा असल्यामुळे ते एवढं असंच काही वाटत नाही, कारण ह्याचे खूप सारे वेगवेगळे बिल्डिंग्स आहेत. चलो मस्त झोप काढली नाही. पहले पेट पूजा करेंगे. बोली बरोबर बोली 100 पेट्रोल बघायचं आहे. चलो सनीला काय खायलाच नाही मिळत. चल ना. पण इथे जागा कुठे आहे? चल बस. सो डेटवर आलो आणि आमचा क्यूट कबाब इन हड्डी फॉरेवर. नेचर्स बास्केटमध्ये जायचं का? आठवतं का नेचर्स बास्केटचं टूर आपला? बाई हिशोबाच्या बाहेर कायच्या काय कॉस्ट येते, पण तुझे प्रोडक्ट चांगले होते एक्सेप्ट मँगो. अजिबात चांगला नव्हतं. लॉंग टाइम. सनीचं आता फेवरेट लेटेस्ट Cold. ऑब्सेशन इज कोल्ड कॉफी. हॉट कॉफी एका टाइमला कॅपुचिनो होतं, तर सगळं बंद. आता कोल्ड कॉफी. तेव्हा रचना कोल्ड कॉफी प्यायची, पण तिला एवढं कसं आवडतं कोल्ड कॉफी. आता मला ते फॅसिनेटिंग वाटतं. नाईस. कॅश माणूस म्हणलं गाड. गाड हाऊस इट? कसं वाटतंय? कसं वाटतं? हे कसं वाटतंय? ते कसं वाटतं लिहिलेलं? कारण मी ऑनलाईन बघितलं का मला असं छान वाटलं, पण दुसरं पाहिजे तर दुसरं बघ. माझ्यातर्फे रचनाला गिफ्ट आहे. बघ ना बॅग चांगली. 2 options you have, either bag or watch. जास्त छान. This is nice. Rose gold is good. अरे हा माझ्या हाताला चांगला नाही दिसत आहे. अरे तो फोटोमध्ये छान वाटतो, घातल्यावर एकदम काहीतरी वेगळा वाटतो बघ. त्यांचा वेगळंच व्ह्यूज आहे आता. आणि हा बघ याच्या आतमध्ये नवरा घेतोय. बस
घ्यायची आपण. आईला फ्लावर दे. गेट फ्लावर द्यायला. अजून एक गिफ्ट आहे. रचनाला कधीपासून एक ड्रीम होतं. असू दे. एकूण ती एक बायको आहे माझी. सरप्राईज. आज तुझी चांदी चांदी. सिरियस. येस. दिस विल गो ओवर एव्हरी पण class. So Rachna is getting 2 options, either this one or this one. So Rachna is actually surprised. Surprise पेक्षा जास्त shocked आहे. खूप जास्त स्ट्रॉंगली मॅनिफेस्ट केलं मी गोष्टींना. मी सनीला मगाशी तेच बोलत होती, असं कधी होईल की मी मस्त अशी बॅग घेऊन बाहेर येते आणि आय नेवर न्यू की नेक्स्ट पुढच्या मिनिटाला मला असं काहीतरी गिफ्ट मिळणार आहे. सो थँक्यू सो मच. हे खूप झालं आहे माझ्यासाठी. आहे ना, म्हणजे हे असं आतमध्ये बिटमध्ये बसतायत ते. हे तर मॅम तुम्हाला मॅन्युअली करायला लागतं. हा म्हणजे करावं लागेल ना, पण आहे ना हे असं ओपन होतं ना. ठीक आहे, मध्ये काही नाही. म्हणजे एकच एक आतमध्ये ठेवायची बसलेली, एक बाकी मागे जेवण करायला बसायचं. नाहीचा नखरे नको करून घ्यायचंय तर घेणं तर काहीच घेऊन नये. यहाँ खड़ी ना करें. सो आज जे घडलेलं आहे ह्या गोष्टीचं मी फक्त मॅनिफेस्ट केलेलं. आणि मी काय काय घेतलं ते दाखवणार. सो मी सनीला, आता तू मगाशी किती तुम्हाला मॉलमध्ये ऐकू आले मला माहित नाही ना, म्हणून मला आता परत सांगायचंय. तर काय बोलत होती, हा सो फक्त मॅनिफेस्ट केलेलं मी. आणि मी याला असंच म्हटली सनीला की सनी असं पाहिजे रे की आपण असं एकदम मोठी बॅग घेऊन मी अशी निघतीये बाहेर, असं मी मॅनिफेस्ट केलं. म्हणजे होईल होईल, तो पण एक दिवस येईल, करू आपण मेहनत करू, असं मी त्याला हे सगळे शब्द बोलले. आणि दुसऱ्या मिनिटाला वी वे जस्ट पासिंग मायकल कॉर्सवाला स्टोअर. आणि खूप दिवसांपासून ना मायकल कॉर्सचा मला वॉच घ्यायचा होता, जो मी मिंत्रावरती कार्टमध्ये टाकलाय. आणि असं होतं घेऊ का नको 6 to 8 months पासून ठेवलाय. हा डिस्कशन पण झालं. अभि म्हणत होता की तुला काही बर्थडे गिफ्ट दिलं नाही आहे ना, मग अभि फाल्गुनीचं असं म्हणणं होतं की तू घेऊ नकोस, आम्ही तुला तो गिफ्ट करू असं. आणि मग नंतर ठीक आहे, आता मी एक तर ना माझं असं आहे की मी खूप खूप कमी रेदर, मला माहित नाही मी मागते की नाही, पण मी खूप कमी आणि मागितलं ना त्यानंतर मला गिल्ट व्हायला लागतं एकदम. सो ते खूप दिवसांपासून कार्टमध्ये होतं. आणि हा बोला की चल मायकल कॉर्स आपण जाऊया. म्हणजे नको आणि मला खेचून मला हा घेऊन गेला. आणि मग मी असंच बघायला लागले तिथे. हां, तर मी तुम्हाला रिझन सांगते की मी तो का नव्हती घेत. कारण माझं असं होतं की एवढे पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि मेन आपण जे स्क्रीनवर बघतो ते वेगळं असतं आणि जेव्हा हातात येतं ते वेगळं असतं. आणि ऑनलाईन घ्यायचा होता आणि एवढे पैसे इन्व्हेस्ट करणार, मग ते कसं दिसेल, छान दिसेल की नाही, आल्यावरती ते आवडणार की नाही, हे पण होतं. मग नंतर हे पण झालं की थोडेसे असं रोज थोडेसे पैसे बाजूला काढून असं पण डोक्यात आलं. म्हणजे मी खूप काय विचार करते.
म्हणून तो खूप दिवसांपासून असाच कार्टमध्ये होता आणि आज ह्या एकदमच जबरदस्तीने मला घेऊन गेला आतमध्ये. मग म्हटला की बघ तुला बॅग हवी होती ना, बॅग बघ ना, बॅग घे फक्त. मी बोलली नको. मग मला वॉचवाला सेक्शन दिसला, मग मी वॉचच्या सेक्शनमध्ये. आणि काय नशीब, तो जो वॉच मी बघितलेला ज्याच्यावरती ना असं बेल्टवर, तो बेल्ट आहे ना तो ॲक्च्युली ब्रेसलेट सारखा दिसतो. हे बघा, हा वॉच तर माझ्याकडे आहेच, बट दॅट इज समथिंग युनिक. आणि ती पण म्हटली की हा वॉच जेव्हापासून आला, लाईक इंट्रोड्यूस झाला तेव्हापासून हा जसा येतो ना स्टोअरमध्ये लगेच विकला जातो. असे खूप त्यांचा स्टॉक विकला गेला आहे, खूप म्हणजे एवढं ट्रेंडमध्ये येतो. मग मी एकदम अशी खुश झाली. आणि कॉस्ट सेम आहे, मिंत्रा आणि एक स्टोअरची कॉस्ट सेम होती. मग मी बघितलं घालून वगैरे, मग मी कन्फ्यूज झाली की अरे आता हे वॉच माझ्या हातावर चांगलं दिसत नाही असं मला झालं. मग तिने अजून एक छान काढलं जे सनीला आवडलं आणि ते त्याच्यापेक्षा जास्त कॉस्टली होतं. मग कन्फ्युजन. मग शेवटी फाल्गुनीला फोन केलं, ती म्हणते की तोच घे ब्रेसलेटवाला. मग तो घेतला. आणि मग त्यानंतर आय डोंट नो सनीला काय झालं, म्हणतो की बॅग पण बघ तुला हवं आहे ना, तुझी इच्छा आहे ना, घे. माझं होतं की नाही असं झालं. आणि मग काय नाही, फायनली मी बॅग पण घेतली. म्हणजे ते असं झालं की अरे एवढ्या लवकर जे आपण मॅनिफेस्ट केले ते एवढं कसं असं ते जे ड्रीम आहे ते पूर्ण होऊ शकतो. सो थँक्स. तुझ्यासाठी नाही करणार मग कोणासाठी? नाही यार. आणि आता मला कसं झालं माहितीये का, आय डोंट नो हे किती लोकांना खरं वाटेल किंवा खोटं वाटेल, दॅट डझंट मॅटर. पण सनीला माहिती आहे मी माझं असं आहे ना की मी खूप गोष्टी कमी मागते, मला नाही आवडत. माझं असं असतं की नाही, मी स्वतः कमवेल आणि मी स्वतः घेईल. म्हणजे मी तर टेन्शनच नाही घेत. रचना घेईल, तिला आवडेल तर ती स्वतः घेईल, मला काही टेन्शन नाही. पण आज माझ्या मनातून असं वाटलं चला बिचारी माझी बायको, एकुलती एक बायको माझी, एकुलती एकच असते म्हणून घेऊन जायचं. पण खूप असं मला आत्ता मग घेतल्यानंतर बॅग बिग हातात आली का, फुल मायकल कॉस्ट हात बाहेर आली, तिथपर्यंत ठीक होतं. मग नंतर जो गिल्ट ट्रिप चालू झालाय, अरे का म्हणजे मी पण घेऊ शकली असती ना, थोडं थांबली असती, स्वतःच्या पैशांनी घेतलं असतं असं. ते मग काय बोलली मी याला, म्हणजे असं ओरडली नाहीये, पण मी बोलली की असं मला अचानक फील व्हायला लागले की आय एम अ बर्डन ऑन यू, असं मला सगळं झालं. मग फाल्गुनीला फोन केलं, अभिशी बोलली. मग ते म्हणतात अरे ठीक आहे, म्हणजे मी नाही घेते एवढं सगळं कॉस्टली वगैरे कधी. आणि त्यांचं झालं की तुझं वापरणं पण चांगलं आहे, तू वापरशील, तू व्यवस्थित. सनी मला बोलतो मला देऊ नको. रचनाची एक सवय आहे, सगळ्या वस्तू ती देऊन टाकते. पण सगळ्या ब्रँड नाही देणार बाबा. आता तर असं झालंय केलेले पण ती मध्ये मध्ये विचार करते. ड्रेसेस एवढे छान ड्रेसेस, हे तुझं गिफ्ट दिलेले मी नाही दिलेत अजून तुला कोणाला. आठवलं रचना ही गिफ्ट आहे, तेव्हा जाऊन ती कुठे थांबली, नाही तर मग ते पण गिफ्ट नाही. पण आता मी अजूनही थोडस त्या गिल्ट ट्रिपवर आहे. मग नाहीचा मला एक आयडिया दिलेली आहे त्याच्यासाठी, ती आम्ही लवकरच एक्झिक्यूट करणार आहोत. बोली सांगू नको आई. पण थँक्यू सो मच, आय एम सो लाईक ब्लेस्ड की एवढं छान गिफ्ट. आणि मेन म्हणजे मला कशाचं नवल वाटतंय की अरे लोक मॅनिफेस्ट करतात गोष्टींना, पण ते रियालिटीमध्ये यायला इट डज टेक टाइम. पण माझं मॅनिफेस्टेशन हार्डली 2 मिनिटाचा फरक होता त्या मॅनिफेस्टेशन आणि रियालिटीमध्ये, आणि ते खरं झालं. सो थँक्यू सो मच. आता तर मी बालगुणीला फोन करून सांगितलं कदाचित आज रात्री त्या बॅग सोबतच झोपेल, त्याला नीट साफ बीफ करत जाईल रोज. म्हणजे बर्थडेला मला हवी होती ना, बर्थडे गिफ्ट आहे बिचारी, आत्ताचा बर्थडे गिफ्ट. 6 months आत्ताचं आहे का पुढच्या वर्षीचं आहे? म्हणजे आत्ता बर्थडे गिफ्ट असं मी तुला बोलते नाही, पुढच्या वर्षीचं आहे. पुढचे 2 वर्ष रेदर पुढचे 5 वर्ष काही गिफ्ट देऊ नको मला, चालेल. नाही खरंच चालेल, तू आहेस माझ्या बरोबर आहे, तेवढं माझ्यासाठी भरपूर आहे. पण आता ना ते झालं, आता पुढचे काही वर्षांचा गिफ्ट तू आताच मला दिलेला आहे आणि आय एम हॅपी. मी खुश, मी एकदम खुश. मी त्याला बोलली आता सगळ्या ट्रिपवर हीच बॅग, म्हणजे खराब होईपर्यंत हीच बॅग वापरणार आहे मी. आणि वॉच पण
छान घेतला आहे. सो ते काय ते तुम्हाला बॅग कोणती, सो तुम्हाला जी बॅग दिसली आहे ना ती बॅग मी घेतलीच नाही. म्हणजे ह्याने पेमेंट वगैरे सगळं केलं आणि मग त्याच्यानंतर ह्याला असं वाटलं की ती बॅग थोडीशी छोटी आहे म्हणून तू मोठी बॅग घे ज्यात तुझं सगळ्याच वस्तू राहतील. असं न व्हायला पाहिजे की फक्त मोबाईल आणि वॉलेटच राहत आहे. कारण आम्ही जेव्हा कधी ट्रिपला जातो ना तेव्हा आपण कसं ट्रिपला बाहेर जातो खूप काही गोष्टी असतात. मग ती स्लिंग घ्यायची, बॅकपॅक घ्यायची, त्यापेक्षा बेटर त्याचं असं म्हणणं होतं की मोठी बॅग घे ज्यात तुझ्या सगळ्या गोष्टी राहतील. सो एकदम पण मोठी नाही घेतली पण छान अशी स्लिंग टाईपमध्येच मोठी घेतलेली आहे. सो वन्स अगेन थँक्यू सो मच. इंडिगो आहे. सो बॅक टू होम. आज फुल शॉपिंग डे. बायकोसाठी खास डेडिकेटेड डे होता. जेवायला पण घरी आणलं यार. सो फायनली बॅक टू होम आणि शॉपिंग गर्ल्स. And no shopping boys. नो शॉपिंग फॉर बॉईज, ओनली फॉर गर्ल्स. आणि गर्ल्स काहीतरी सरप्राईज देणार आहेत ना लवकरच. First I आपण सरप्राईज देणार ना बाबांना. हा आणि फर्स्ट आई बोलणार आहे काय काय ऐकणे. छान वाटतंय, हा छान वाटतंय. अशी स्क्वेअर वाली ब्रेसलेटच वाटतंय ना ऍक्च्युली. ते ऍक्च्युली त्याच इंटेन्शननी मी घेणार होती. आपण छान वाटतंय. सोना. आणि काहीतरी हे काहीतरी सो जी बॅग दाखवली ती बॅग घेतलीच नाही, त्याच्यापेक्षा मोठी बॅग घेतली. कारण मला असं वाटलं मोठी बॅग जास्त वर्थ वाटत होती कॉस्टच्या हिशोबाने. पेपर्स पण सांभाळून ठेवले. फायनली अगो यात पण आहे ना रे. असू दे. नको त्यातलं राहून दे म्हणजे फोल्ड नाही होणार दरवेळेस. सो ही आहे. सो ह्यात छोटी बघितलेली मी आणि झालं सगळं फायनल विनर. पण मग सनी म्हटलं की थोडीशी मोठी घे. नाही थोडीशी मोठी आहे. मोठी आणि छोटी आहे. मिक्स केलं मिक्स. आणि नायसूचं काय. नाईस. आता मी करणार. आता मी दाखवणार. दाखवू. तर मी पण शॉपिंग केलंय पण टॉईज. मी ना एक अशी प्रिन्सेस घेतली. माझ्याकडे छोटे छोटे डॉल्स आहे पण प्रिन्सेस वाले अशी अशी. ती कॅम्पिंग गाडी आहे. कारवा. डॉग्स रॅबिट्स आहे आणि एक अशा असतात. हे बघ एक अशी गाडी आणि ते सगळं सामान ह्याच्यात ना. आणि हे वरचं आहे ना पूल आहे ते पूल असं दाखवलं आहे. आणि ना इथे एक स्विंग होता स्विंग. पिकनिक गाडी आहे. चलो डन. आय लव्ह इट. डन. या सो हा व्लॉग इथेच एंड करतोय. भेटूया लवकरच पुढच्या व्लॉग मध्ये. अँड स्टार्ट. टिल देन बाय. टेक केअर. लिव्ह लाफ अँड आणि लव्ह. ड्रीम बघत राहा, मॅनिफेस्ट करत राहा. नक्कीच आणि मेहनत करत राहा. Work त्याशिवाय काहीही वर्क हार्ड. काहीही पॉसिबल नाहीये. आजच्या जगात मेहनत करणं खूप गरजेचं आहे. मेहनत नंतर जे कमवतो, जे आपले ड्रीम्स आहेत ते पूर्ण करण्यासाठी वी हॅव टू वर्क हार्ड. वी हॅव टू वर्क हार्ड. सो मॅनिफेस्ट करत राहा. नक्कीच ते. चला.